महादेवी हत्तीच्या संदर्भामध्ये असं ठरलेलं आहे की वनताराचे सीईओ मध्यंतरी येऊन गेले, त्याने महादेवी हत्ती नांदणी मठाला देण्यासंदर्भात वनताराची काही हरकत नाही, परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून आमच्याकडे तो हत्ती आलेला आहे आणि त्यामुळं राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी मठ यांनी संयुक्तरित्या सुप्रीम कोर्टामध्ये हा हत्ती परत आणायचा यासाठी प्रयत्न करायचं ठरलेलं आहे। एक तर नांदणी माधुरी हत्ती सुदृढ आहे असे 9 सर्टिफिकेट्स असताना खोटं रेकॉर्ड तयार करून हा हत्ती नेलेला आहे। तिला उपचाराची गरज आहे, ती आजारी आहे, तिला मल्टी फ्रॅक्चर आहे, तिला आर्थरायटिस आहे, असं वाटेल ते खोटं नाटक करून ते नेलेलं आहे। आणि त्यामुळं आता पुन्हा सुप्रीम कोर्टाला तेच लोक जाऊन सांगणार आहेत की आता हत्ती बरा आहे आणि आता नांदणी मठाला पाठवायला काय हरकत नाही। आणि म्हणून कोर्टाला असं सांगायचं ठरलेलं आहे की पुढचे जे काही उपचार करायचे आहेत ते नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये हत्तीसाठी एक सुसज्ज अशा प्रकारचं हॉस्पिटल, त्याला हायड्रोथेरपी देण्यासाठी एक मोठा सुसज्ज तलाव आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी इथंच करायच्या। त्यासाठी वनताराचे त्यांचे जे काही प्राणी तज्ज्ञ आहेत त्यांनी येऊन मार्गदर्शन करायचं। एवढंच नव्हे तर भारतीय विद्यापीठाचे प्रमुख असणारे आमदार विश्वजित कदम यांनी यासाठी येणाऱ्या खर्चाला भारतीय विद्यापीठ आर्थिक मदत करेल अशी घोषणा केलेली आहे। आता फक्त सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता द्यायची आहे। दरम्यानच्या काळामध्ये हायकोर्टानं जो आदेश दिला तो हाय पॉवर कमिटीच्या आदेश कायम ठेवला, म्हणजे याच्यामध्ये मुख्य आदेश आहे तो हाय पॉवर कमिटीचा आहे। तोच आदेश हायकोर्टानं कायम केला, तोच आदेश सुप्रीम कोर्टानं कायम केला। आणि हाय पॉवर कमिटीचा जो आदेश आहे त्याच्यामध्ये पॅरेग्राफ नंबर 110 मध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा धार्मिक कार्यक्रम असेल तेव्हा नांदणी मठाला हत्ती पुरवण्यात यावा। त्या आदेशाचा आधार घेऊन हाय पॉवर कमिटीकडे नांदणी मठाकडून एक अर्ज केलेला आहे की 18 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर आमचा चातुर्मासाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होतात आणि त्या काळामध्ये हत्ती हा मानाचा आहे, पूजेचा मान हत्तीला असतो आणि त्यामुळं आम्हाला हत्ती द्यावा अशी मागणी केलेली आहे। आणि ती मागणी केल्यानंतर हत्ती द्यायला काय हरकत नाही अशा पद्धतीची भूमिका वनतारानं हाय पॉवर कमिटीसमोर घ्यायचं कबूल केलेलं आहे। त्यांच्या वकिलांच्याबरोबर तशी चर्चा झालेली आहे। तर हाय पॉवर कमिटीच्या निर्णयाची आता प्रतीक्षा आहे, लवकरच निर्णय होईल असं अपेक्षा आहे।